हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी बनवणार होती गरम गरम वडेपाव. त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी नाही शेअर करते मी, फक्त बनवताना तुमच्यासोबत शेअर करते. कढईत सगळ्यात पहिलं मी तेल घेतलं, तेल गरम करायला ठेवलं आणि इकडे साईडला माझे वड्यांचं पॅटीस तर रेडीच होतं आणि इकडे बेसन पीठ तयार होतं. पटापट त्यामध्ये डिप केलं आणि फ्राय करायला सुरुवात केली. अमेरिकेत वडापाव इतका महाग भेटतो की मला ते लास्ट टाइम खाऊन माझं मन पण नव्हतं भरलेलं. एवढे छोटे छोट्या साईजचे वडेपाव, एक वडापाव $4 म्हणजे ₹350 असतो. तर म्हटलं घरीच वडापाव बनवून आणि मनसोक्त खाऊन घेऊया. म्हटलं माझा पण व्हिडिओ करा, आज मी छान दिसते वडापाव बनवताना असं मला वाटते. सो आज मी वडापाववाली झाली होती प्रॉपर मुंबईची, मस्त अमेरिकेतली वडापाववाली. त्यानंतर हे बघा मस्त गरम गरम वडे रेडी होत आहेत आणि पावला मारला मस्त कट आणि मी ग्रीन चिली पण कट केल्या होत्या. ते बघा मस्त यमी दिसत आहेत की नाही, एकदम टेस्टी आणि क्रिस्पी झाले होते कारण की मी तांदळाचं पीठ पण मिक्स केलं होतं बेसनमध्ये. मग ग्रीन चिलीला कट मारले आणि फ्राय करायला सुरुवात केली कारण की वडापावसोबत ग्रीन चिली असेल तर जास्त मजा येते खायला. या चला आता खायला सगळेजण लवकर भरपूर बनवलेत. सो मी पण सुद्धा टेस्ट करायला सुरुवात केली कारण की टेस्टी तर असले पाहिजे, दिसतात तर चांगले आहेत. सो मस्त इतके गरम होते आणि वास तर इतका छान येत होता की कोणालाही वास घेऊनच खावं असं वाटेल. सो अम्मू पण मागून आले आणि म्हणते कॅन आय ट्राय आणि मग मी पटकन व्हिडिओ संपवला आणि मी तेच सांगत होते की $4 एक वडापाव भेटून. आता बघा मी किती सारे वडापाव बनवले आणि खाणारे मस्त मनसोक्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू लवकर.